संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली। त्याच्यासोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही पोलिसांनी ताब्यात घेतलाय। वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर जवळपास 7 दिवसांपासून राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे मोकाट होते। पोलीस त्यांचा शोध घेत होते, मात्र अखेर आज पहाटे 4:30च्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली। जवळपास हा 7 दिवसांचा पोलिसांना हुलकावणी देण्याचा प्रयत्न अखेर राजेंद्र हगवणेचा फसला आणि आज राजेंद्र हगवणेला अटक केली। राजेंद्र हगवणे आणि त्याचा मोठा मुलगा सुशील यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या। पण फरार असताना हगवणेचे कारनामे ऐकाल तर तुम्ही सुद्धा चाट पडाल। कारण 17 मे रोजी औंध हॉस्पिटल मुहूर्त लॉन्सला थार गाडीने त्यांनी प्रवास केला। त्याच्यानंतर वडगाव मावळ पवना डॅमवरच्या फार्म हाऊसमध्ये आणि शेवटी आळंदीतल्या एका लॉजवर ते दोघं मुक्कामी होते। 18 मे रोजी वडगाव मावळ आणि पवना डॅम इथं बंडू फाटक नावाच्या व्यक्तीकडे ते बलेनो गाडीने पोहोचले। 19 मे रोजी सातारा जिल्ह्यातल्या पुसेगावमध्ये अमोल जाधव याच्या ते शेतावर गेले। 19 मे आणि 20 मे रोजी पसरणी मार्गे बेळगाव जिल्ह्यातल्या कोगनोळीमध्ये जाऊन एका हॉटेल हेरिटेजमध्ये ते दोघे दाखल झाले। 21 मे रोजी कोगनोळीमध्ये प्रीतम पाटील या त्याच्या मित्राच्या शेतावर हे दोघेही मुक्कामाला होते। त्यानंतर 22 मे रोजी राजेंद्र हगवणे पुण्याला परत आला। हा 7 दिवसांचा इतका प्रवास करणारा राजेंद्र हगवणे हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटत होता। सुनेचा हुंडा बळी घेऊन फरार असणारे हगवणे पितापुत्र निर्लज्जपणे एका हॉटेलात बसून चक्क मटणावर ताव मारत होते। अटक केल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर ना कसला अपराधाचा भाव होता, ना पश्चातापाचा लवलेश होता। पत्रकारांनी पश्चाताप होतो का असा सवाल जेव्हा अटक झाल्यानंतर त्या नराधम राजेंद्र हगवणेला विचारला, तेव्हा त्यानं हात हलवत नकारार्थी उत्तर दिलं। इतक्या उघडपणे मोकाट फिरणाऱ्या हगवणेंना नेमका पोलिसांनी अटक केली, ते त्यांच्या शरण आले असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा सुद्धा अशी नकारार्थी आणि उर्मटपणे उत्तर देणाऱ्या या नराधमाला कसं बघायचं? तसं बघायला गेलं तर कोट्यवधींचा हुंडा घेऊनही सुनेचा अतोनात छळ करून तिचा बळी घेणाऱ्या हगवणेंसारख्या नराधमांना आता कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी असं देखील आता बोललं जातंय। आणि हगवणेंसारख्या लोकांना या समाजात वावरण्याचा ना हक्क आहे, ना स्वतःला माणूस म्हणून घेण्याचा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला या संदर्भातले नेमके काय काय प्रश्न उपस्थित होतात हे देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा।